नाशिक या ठिकाणी 9 पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। त्यांचं पार्थिव जे आहे त्या संस्कारासाठी कुठे ठेवलं जाणार आहे कार्यक्रम? अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे, तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल त्या ठिकाणी। तर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या निधनाची ही मोठी बातमी येते। भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र सरकारमधले माजी कॅबिनेट मंत्री मधुकर पिचड यांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। नुकतीच त्यांच्या निधनाची ही बातमी आली आहे। भाजपचे नेते मधुकर पिचड यांच्या निधनाची बातमी 1980 ते 2009 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातनं महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलंय। काही दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांना नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। गेल्या 1.5 महिना त्यांच्यावरती उपचार सुरू होते। काही वेळापूर्वी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची परिस्थिती ही अगदीच क्रिटिकल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी 6:30 वाजता भाजपचे नेते, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं 84व्या वर्षी निधन झाल्याची बातमी येते। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्यासोबत। लक्ष्मण, काय सांगाल? मधुकर पिचड हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते आणि काही वेळापूर्वी त्यांच्या निधन झाल्याची माहिती जी आहे ती वैद्यकीय सूत्रांनी दिलेली आहे। वैभव पिचड ते त्यांचे पुत्र जे आहे ते देखील हॉस्पिटलमध्ये आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। आपण हॉस्पिटलच्या बाहेर आहोत आणि याच संदर्भात आपल्यासोबत आहेत जयंत पाटील फोन लाईनवरती। मधुकर पिचड यांच्या निधनाची एक मोठी बातमी आली आहे समोर, काय आपली पहिली प्रतिक्रिया? निधनाची बातमी ऐकून धक्का बसला। अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो। आदिवासी समाजाला अतिशय उत्तम नेतृत्व त्यांनी दिलं। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही त्यांनी अतिशय प्रभावीपणाने काम केलं आणि महाराष्ट्रातल्या पददलितांची बाजू मांडण्याचं काम मंत्रिमंडळात ते हिरिरीनं करायचे। आज गेले काही दिवस ते आजारी होते आणि आजारी असल्यामुळं थोडीशी आजारी पडण्याच्या आधी 2-3 वेळा माझ्या घरी ते आलेले। आदरणीय पवार साहेबांच्याशी देखील आमची भेट झालेली होती आणि एकत्रितच काम करण्याची भूमिका त्यांनी या शेवटच्या काळात व्यक्त केलेली होती। आम्ही ते अचानक आजारी पडले, नाहीतर ते आम्हा सर्वांच्या बरोबर आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर दिसले असते एकत्रित काम करताना आणि त्यामुळं त्यांचं पवार साहेबांच्यावर मनापासून प्रेम होतं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम केलं तो आदर्श महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी कायमचा राहील असा मला विश्वास आहे। मी त्यांना आदरांजली वाहतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने। बरोबर आहे, म्हणजे राजकारणासोबतच समाजकारण सुद्धा त्यांनी केलं। सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची एक मोठी ओळख, काय त्याबद्दल सांगाल? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आपल्यासोबत होते आणि त्यांनी काही वेळापूर्वी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याच्या आधी आपली त्यांची भेट झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं। भाजपचे नेते, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं 84व्या वर्षी निधन झाल्याची मोठी बातमी येते। अधिक आपण बोलूयात, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आहेत आपल्यासोबत। सुनीलजी, मधुकर पिचड यांच्या निधनाची बातमी आली आहे। एक राजकारणी, त्याचसोबत समाजकारणी सुद्धा अशी त्यांची ओळख, काय त्यांच्याबद्दल सांगाल? पिचड साहेबांच्या दुःखद निधनाची बातमी आता आपल्या मार्फतच मला या ठिकाणी कळली।
माझा त्यांचा परिचय 1980 सालापासूनचाच आला होता. माझ्या वडिलांच्या समेत मी फिरत असताना हं. एक उत्तम राजकारणी म्हणून ते होतेच, परंतु समाजकारणामध्ये त्यांनी दाखवलेलं गेल्या अनेक वर्षाचं योगदान केवळ त्यांच्या अकोला मतदारसंघापुरतं सीमित नव्हतं, नगर जिल्हापुरतं सीमित नव्हतं, तर उभ्या महाराष्ट्रासाठी होतं. हं. आदिवासी बांधवांच्यासाठी त्यांनी सुद्धा केलेला संघर्ष हा तमाम आदिवासी बांधवांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त त्या ठिकाणी ठरत होता. हं. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष राहिले. हं. त्यांचं एक सहकार्यानं त्याने मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सतत त्या ठिकाणी मिळत राहिलं. एक समाजसेवेसाठी झोकून देणारा नेता संबंध महाराष्ट्रासाठी आज आमच्यामध्ये नाही, हं. याचं दुःख खूप फार मोठं आहे. हं. म्हणूनच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना विनम्रपणाची भावपूर्ण अभिवादन या ठिकाणी करतो. बिलकुल. तटकरेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार देखील आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. सुधीरजी, भाजपचे ज्येष्ठ नेते, वयाच्या 84व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. पक्षासाठी असलेलं त्यांचं योगदान